थोडं बुडवायचं, तुम्ही घ्या, तुम्ही हात लावा फक्त 2 थेंब. हळदी कुंकू. स्वस्ति श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुचरण कमलेभ्यो श्री मातृदेवताभ्यो नमः. श्री पितृदेवताभ्यो नमः. श्री गुरुचरण कमलेभ्यो देवताभ्यो नमः. श्री रामदेवताभ्यो नमः. श्री सकल देवताभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. पहिला दिवस आहे म्हणून सांगून जातोय. उद्यापासून मला सांगण्याची गरज पडणार नाही. ज्या श्रीमद भागवत कथेचा आम्ही 7 दिवस ग्रहण करणार आहोत, श्रवण करणार आहोत, या अमृताचा आम्ही पान करणार आहोत. मेरे नाथ, संसारामध्ये तापलेला प्रत्येक जीव आमच्या मनामध्ये काम, क्रोध, मद, सद्दंभ, अहंकार, दुसऱ्यांबद्दलची वाईट भावना, याचं कसं चांगलं झालं, माझं का वाईट झालं, त्याचा अर्थ, ज्या विकाराने आमचं मन भरून राहते, जे विकार आमच्यामध्ये कुठून कुठून भरले, आणि ज्या श्रीमद भागवत कथेचं आम्ही श्रवण करतो, आमचं मन आधीच जर या विकाराने भरलेलं असेल तर त्या मनामध्ये श्रीमद भागवत कथा काय उजवणार आहोत? बरोबर ना? मी सरळ सोप्या भाषेमध्ये प्रथमतः पहिलं वर्ष आहे ना, पहिलं वर्ष या तालुक्यामध्ये
या पंचक्रोशीमध्ये प्रथमतः श्रीमद भागवत कथा आपल्या गावामध्ये आणि ते एवढ्या थाटामाटामध्ये होते. म्हणून सर्वप्रथम या गावकऱ्यांच्या चरणावरती माझा त्रिवार प्रणाम. एक वाक्य जाता जाता बोलून जाईल. पहिला दिवस आहे. वाक्य हृदयावरती नोट करा. मेरे नाथ, सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. हम ब्रिजवासी इसलिए हिंदी तो स्वाभाविक आहे. माझा मराठाची बोल कौतुक आहे. मला मराठीबद्दल स्वाभिमान आहे, अभिमान आहे. नाही, मराठी आमचा प्राण आहे. लेकिन जिस भूमि में मेरे गोपाल खेले हैं, लीलाएं की है, ज्या भूमीमध्ये भगवान गोपाल कृष्णजींनी जन्म घेतलाय, बाल लीला केल्या, त्यांची जी भाषा आहे ना माय बाबा, आमची मातृभाषा मराठी आम्हाला सर्व प्रिय आहे. पण मी वृंदावन मध्ये काही वर्ष घालवले, 10-15 वर्ष. त्या मातीशी माझं एक नातं आहे. आणि ती जी ब्रिज भाषा आहे ना, भगवंताच्या लीला सांगत असताना त्या भाषेमध्ये जर सांगितलं ना, तर आणखी दुधामध्ये केशर पडावं आणि ते दूध प्यावं, एवढी गोड भाषा आहे ती, म्हणजे ब्रिज भाषा. म्हणून अधूनमधून हिंदी आली तर चालेल ना, कळते सर्वांना आहे ना. वाक्य मेरे नाथ, सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. मित्रांनो ऐका, सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. मेरे गोपाल की कथा हर कोई करना चाहता है लेकिन मैया वही कर पाता है जिस पर मेरे भगवान गोपाल कृष्ण जी की कृपा हो. म्हणून सर्वप्रथम मातांनो, बोला राधे राधे. जोर से बोलो, और जोर से. आता ये आप तोंडगाव नहीं, साक्षात वृंदावन बनना है. तरी म्हणून माझ्या मातांनो, आपण पुढाकार घेतला आणि आपल्या पुढाकाराला आपल्या सर्व गावकऱ्यांनी प्रेरणा दिली. केवळ प्रेरणाच नाही दिली, तर या माऊल्यांचा विचार, या माऊल्यांचा अट्टहास, माऊल्यांचा आग्रह, मला वाटतं बाबा तुम्ही सांगितलंय, वडवे सरांनी सांगितलंय, मी प्रामाणिक बोलतोय. मी तुमचा अट्टहास बघून मी काहीच बोललो नाही, बरोबर. आणि तो अट्टहास मला आल्याबरोबर कळाला. ट्रॅफिक पोलीस मध्ये होते ना, अचानक त्यांना देव आज्ञा व्हावी, त्यांनी देवाच्या घरी जावं. अजून महिना झाला का? झाला ना? झालाय. 1 महिना मात्र होतो आहे. पण अचानक एखाद्या पित्याला आपल्या जवान पोराला जर खांद्यावरती नेण्याची वेळ येत असेल, तर त्याच्यासारखं दुःख त्या पित्याच्या जीवनामध्ये दुसरं कोणतंच नाही. ते त्या मायबापालाच माहिती आहे. आणि एवढा मोठा दुःखाचा डोंगर असताना तुम्ही जर कथेमध्ये इन्व्हॉल्व असाल, नाही कथा व्हायलाच पाहिजे, नाही म्हणले महाराज, काही जरी असेल तरी कथा करायची, तुम्ही या. आपल्या गावामध्ये कथा व्हायलाच पाहिजे. संकल्प केला मग तो पूर्तत्वाला आपल्याला न्यायलाच पाहिजे. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व परिपूर्ण मनोरथ. अरे जर या भावना असतील तर मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, या भावना त्याच्याच मनामध्ये येतात जो जातीवंत वारकरी असतो. ह्या भावना त्यांच्याच मनामध्ये येतात ज्यांच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार असतात. ह्या भावना त्यांच्याच मनामध्ये येतात ज्यांच्यावरती विशेष भगवंताची कृपा असते. मेरे नाथ, प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना येत नाही. म्हणून या गावाच्या, या गावकऱ्यांच्या, या भूमीच्या, या मातीच्या, ही माती मस्तकाला लावतो, या मातीला मी प्रणाम करतो, साष्टांग लोटांगण घालतो. आपण यावर्षी स्वच्छ कथा करूया. नको स्वागत, नको काही. माझ्या देवाला स्वागत लागत नाही, माझ्या देवाला देखावा लागत नाही, माझ्या देवाला तुमचा भाव आहे. आणि लाखोंच्या संख्येने तो ढोल नगाऱ्याच्या गजरामध्ये महाराजांना व्यासपीठापर्यंत
येतात त्या स्वागतामध्ये जो आनंद नव्हता ना तो एवढं दुःख असताना सुद्धा तुम्ही एवढ्या प्रेमाने पावसामध्ये तिथे माझी वाट बघत उभा राहिलात ना, तुमच्या या स्वागतामध्ये खऱ्या अर्थाने मला आनंद मिळाला. हे स्वागत महाराजाचं नाही, हे स्वागत माझ्या श्रीमद भागवताचं आहे. जाता जाता आता अजून एक वाक्य बोलेल. 7 दिवस आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करणार आहात. एकदम मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे और जोर से. 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण करणार आहात. अजून एक जाता जाता वाक्य बोलेल. मग कथा श्रवण झाली, अजून मी फक्त भूमिका मांडतोय. आज आता ताबडतोब पांडुरंगाच्या, भोले बाबाच्या, माझ्या मारुतीरायच्या आई अंबा आई भगवतीचा अवतार, आई भगवत माझ्या मारुतीरायच्या, भोलेनाथाच्या, पांडुरंगाच्या आई अंबाईच्या साक्षीने बोलतोय. 7 दिवस तुम्ही कथा श्रवण करणार आहात. तुमच्या मनामध्ये भाव फार मोठा आहे. आमच्या मनामध्ये कदाचित थोडा कमी भाव आहे, कारण यांना मातांचं अंतकरण अत्यंत कोमल असतं. म्हणून 7 दिवस तुम्ही कथा श्रवण करत आहात ना. कथा आज सुरू होते. आज आता ताबडतोब संकल्प करा. मी सांगतो त्या पद्धतीने 7 दिवस हे अनुष्ठान करा. तुमचा संकल्प जर नाही पूर्ण झाला तर आयुष्यामध्ये परत कथाच करणार नाही म्हणत नाही. आयुष्यामध्ये कुठेच कथा करणार नाही. या देवतांच्या साक्षीने बोलतोय, पण मी सांगतो त्या पद्धतीने. ती पद्धतीने शेवट सांगेल. श्रीमद भागवतच यासाठी आहे. श्रीमद भागवतच यासाठी आहे. म्हणजे स्पष्ट बोलतो ना, राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये मरणाचा श्राप मिळाला. राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये मोक्ष कोण देईल याची विटंबना, याची भावना, याची दृढता राजा परीक्षितीच्या मनामध्ये होती. म्हणून राजा परीक्षिती सर्व संतांना भेटतोय, विचारतोय, नियम व्यक्ती को क्या करना चाहिए गुरुदेव. उद्यापासून आपल्याला उद्या कथा येईल ते 7 दिवसामध्ये मरणाला काय करावं लागेल गुरुदेवा. कोण सांगणार, कोणीच सांगत नाही. भगवान शुकाचार्यजींचं आगमन होतं आणि भगवान शुकदेव स्वामी राजा परीक्षितीला 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण करतात आणि राजा परीक्षितीचा मोक्ष होतो, उद्धार होतो. राजा परीक्षिती सदैव भगवंताच्या धामाला निघून जातात. श्रीमद भागवत कथा आमचा सेवक गोड कसा करायचा यासाठी श्रीमद भागवत कथा आहे. जो प्रेत योनीमध्ये गेला, भूत प्रेत योनीमध्ये गेला, पिशाच योनीमध्ये गेला, त्याची मुक्तता करण्याकरिता श्रीमद भागवत कथा आहे, शिव महापुराण कथा आहे. यासाठीच तर कथा आहे ना. मग हमेशा एवढा जर मोठा तुम्ही संकल्प करत असाल, एवढी भावना असेल, कार्यक्रम गावचा आहे. इथे प्रत्येक मातांचं सहकार्य आहे, बरोबर. इथे कार्यक्रम एकट्याचा कोणाचाच नाही. इथे लहान मुलांपासून मोठ्या म्हाताऱ्या माणसा जो या आपल्या जो आपल्या या तोंडल गावामध्ये मिळणार आहे. मी अंतकरणातनं बोलतोय बरं हे वाक्य. तुम्ही मला बोलावलंय म्हणून मी तुमची स्तुती करतो असं नाहीये. मी विनाकारण स्तुती करणारा महाराज नाही. माझ्या ज्ञानोबा या तुकोबाईंची शिकवण आहे, माझ्या संप्रदायाची शिकवण आहे. विनाकारण स्तुती कोणाचीही करणारा महाराज नाही. वास्तविकता माहिती नव्हतं लोक कसे आहेत. नवीन गावामध्ये गेल्यानंतर लोक कसे आहेत, कशी मिळणार, कशी 7 दिवस व्यवस्था होणार, कसे लोक मिळणार, कशी कथा श्रवण करणार याची चिंता असते हो. माहिती नसतं काही, बरोबर. काही माहिती नसतं. तर संधामध्ये हसत खेळत कथा श्रवण करायच्या. हे मला कळालं. माझ्या सोपान काकाच्या चरणाजवळ राहणारी आपण लोक आहात. देवाधिपती भगवान खंडेरायाच्या चरणाशेजारी आपण राहणारी लोक आहात आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या सानिध्यामधली आपण लोक आहात. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यामधली, त्यांच्या कुशीमध्ये वाढलेली आपण लोक आहात. इथे आलोय ना, माझ्याकडनं मी एकही थोडीशी कंजूसी ठेवणार नाही. माझ्याकडनं तुम्हाला जेवढी सेवा घ्यायची ना तेवढी सेवा घ्या गड्या. 7 दिवस मी पोट भरून कथा करण्याचा प्रयत्न करेल, पोट भरून गाणं देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या या मित्रांना 4 गोष्टी हिताच्या सांगण्याचा प्रयत्न करेल. माझा संकल्प असतो जिथे जाईल तिथे किमान 25 तरी तरुणांना माळी घालतो.
25 लोकांनी तरी माळी घालाव्या है ना. 25 लोकांनी जर माळी घातल्या तर आपली माय आपण जो प्रयत्न केला ना ते कथा केल्याचं सार्थक आहे, कथा सफल आहे. आणि मला गॅरंटी आहे माझ्या तरुण मित्र वर्ग किमान 11 तरी पोरं यावर्षी माळकरी होणार, नक्की होणार. मग एवढा वेळच घेतला फक्त तुमच्यासाठी घेतलाय. आता उर्वरित वेळ माझ्या श्रीमद भागवतासाठी देतोय. पहिला दिवस आहे म्हणून एवढं सांगून गेलोय. ऐका, श्रीमद भागवत ग्रंथ नाही, पोथी नाही, पुराण नाही, व्याख्यान नाही, प्रवचन नाही. माझं भागवत आहे काय महाराज? अरे भागवत ग्रंथ नाही, पुराण नाही, व्याख्यान नाही, प्रवचन नाही, मग भागवत आहे तरी काय महाराज? श्रीमद भागवत जरी इकडे झालं नसेल तरी मराठी आरती सर्वांची पाठ असेल. मराठी आरती जय हो जय श्री भागवता आहे ना, पाठ आहे. बऱ्याच मातांच्या पाठ असेल, बऱ्याच वारकऱ्यांच्या पाठ असेल. त्याच्यामध्ये शेवटच्या 4 लाईन नाथबाबा लिहितात. ही नाथबाबांची लिखित आरती आहे. श्रीमद भागवत काय नाथबाबा बोलतात, ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित तळे जन्म मरण. नाथबाबा स्पष्ट आरतीमध्ये बोलतात, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित तळे जन्म मरण. काय माझं भागवत पोथी नाही, पुराण नाही, व्याख्यान नाही, प्रवचन नाही. माझं भागवत साक्षात माझा गोपाल आहे. माझा लड्डू गोपाल बघताय, तो माझ्यासोबत 24 तास असतो. काही लोक नाव ठेवतात तसं. घरी गेल्यानंतर, घरी पोहोचल्यानंतर मी सेवा करत नाही. त्याची सेवा करण्याची जबाबदारी माझ्या माऊलीची, आईची आहे. तिच्यामुळेच मी इथे आहे. गोष्टी चोराला सर्व जग चोर दिसतं, मूर्खाला आखं जग मूर्ख वाटतं, विद्वानाला सर्व जग विद्वान दिसतो आणि सज्जनाला आखं जग सज्जन दिसतं. म्हणून सज्जन दुर्जनाच्या आहारी जातो आणि आघात करून येतो. मला कथा आठवली, महाभारतामध्ये भगवंताने धर्मदादाला सांगितलंय, धर्मदादा जी प्रभू जा दुर्योधनाच्या शिबिरामध्ये जा. का देवा? दुर्योधनाच्या शिबिरामधनं एक वाईट माणूस माझ्याकडे पकडून आणा, एक दुर्जन माणूस माझ्याकडे पकडून आणा. धर्मदादा तिथे जातात, अख्ख्या शिबिरामध्ये पाहतात, प्रत्येकाच्या टेंट मध्ये जातात, सगळ्यांकडे पाहतात आणि वापस येतात. भगवान म्हणले, काय झालं दादा? एकही व्यक्ती तुम्हाला दुर्जन नाही मिळाला. धर्मदादा म्हणले, देवा ज्याच्याकडे जाईल तो सज्जन आहे रे, मी कुणाला दुर्जन म्हणू? ज्याच्याकडे बघितलं तो सज्जनच आहे, देवा कुणाला आणू मी? भगवान म्हणले, दुर्योधन तरी? अरे देवा त्याच्याकडे बघितलं तोही सज्जन आहे रे, तो तरी कुठे दुर्जन आहे? भगवान दुर्योधनाकडे जातात आणि दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधन धर्माच्या शिबिरामध्ये जा आणि एक सज्जन व्यक्ती घेऊन, एक सज्जन व्यक्ती मला दाखव, एक सज्जन व्यक्ती आण. आता भगवान होते तर पांडवाकडे, पण दुर्योधन सुद्धा भगवंताचं तेवढंच ऐकत होता. दुर्योधन मूर्ख नक्की होता पण अज्ञानी नव्हता. वाक्य आहे का? दुर्योधन मूर्ख नक्की होता, अज्ञानी नव्हता. दुर्योधनाला विचारले, अरे दुर्योधन, तुझ्या संपूर्ण कौरवाचा नाश तुझ्यामुळे होतोय, तुझ्या हट्टापायी होतोय. का स्वतःचा प्राण बलिदान करतोयस? का सर्वांची आहुती देतोयस? ज्या मार्गाने चालला ते मार्ग वाईट आहे. दुर्योधन म्हटला, मला माहित आहे, ज्या मार्गाने मी निघलोय ना तो मार्ग वाईट नक्की आहे. ज्या मार्गाने मी चाललोय तो मार्ग मला अधपतनाला नेणार, तो मला नरकामध्ये सडवणार. मला माहिती मी वाईट वागतोय, पण काय करू, आदत से मजबूर. दारू पिणाऱ्याला माहिती असतं दारू वाईट आहे, पिल्यानंतर पश्चाताप होतो, विचार करतो उद्या हिला सिमणार सुद्धा नाही, पण काय करणार,
म्हणून देवाचं ऐकत होता. देवाने सांगितलं जाओ दुर्योधन, पांडवाच्या शिबिरामधला एक पापी व्यक्ती घेऊन दुर्योधन गेला. संपूर्ण शिबिर बघितलं, पाचही पांडवांना बघितलं, दुर्योधनाच्या नजरेमध्ये एकही सज्जन व्यक्ती दिसला नाही. वापस आला, देवा पांडवाच्या शिबिरामध्ये एक सुद्धा सज्जन व्यक्ती नाही. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, पांडवाच्या शिबिरामध्ये कोण दुर्जन होतं? आपण सर्व बहुश्रुत मंडळी हा महाभारत ऐकलेलं असेल, कथा तर ह्या पाठ आहेत सर्वांना. पांडवाच्या शिबिरामध्ये असा कोण दुर्जन होता? कोण दुर्जन होता? कोण पांडवाच्या शिबिरामध्ये कोणी दुर्जन होता? धृतराष्ट्र ना. पांडवांच्या शिबिरामध्ये म्हणजे पांडवाच्या, आता शिबिरामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या भाषेमध्ये बोलतोय म्हणजे कळेल. पांडवाच्या पार्टीमध्ये कोण वाईट माणूस होता आणि कौरवाच्या वाईटमध्ये कोण सज्जन, कौरवाच्या पार्टीमध्ये कोण सज्जन माणूस होता? उत्तर आहे का? पांडवाच्या शिबिरामध्ये, पांडवाच्या पार्टीमध्ये एकही दुर्जन नव्हता आणि कौरवाकडे एकही सज्जन नव्हता. धृतराष्ट्र म्हणताय ना, धृतराष्ट्र यांच्या पार्टीचा होता, कौरवांच्या एक सज्जन नव्हता. याचा अर्थ पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, अरे सज्जन हे महात्मा लोक होते. फक्त दगडाखाली हात गुंतले ना, वचन होते, हात गुंतले होते, काहीच करू शकत नव्हते. माहिती होतं अधर्माच्या मार्गाने निघालो, अधर्माचा मार्ग आहे पण वापस येता येत नाही. याचा अर्थ सज्जन नव्हते असं नाही, सज्जन नव्हते असं नाही, होते. पण ज्यावेळेस धर्मदादा जातात ना, आपल्या दृष्टीने पाहतात, जशी त्यांची दृष्टी आहे म्हणजे जसा चष्मा घातला तसं सर्व जग दिसलं. धर्मदादाचा चष्मा चांगुलपणाचा होता आणि दुर्योधनाचा चष्मा हा वाईट भावनेचा होता. म्हणून जैसी दृष्टी वैसी सृष्टी. इसलिए मेरे नाथ अपना चष्मा बदल लो, नंबर चेक करो, नंबर बघा. आमच्या चष्म्यामध्ये तर काही फॉल्ट नाही ना, याची फार आवश्यकता आहे, फार आवश्यकता आहे. म्हणून आमच्याकडे ती दृष्टी नाही. माझ्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी जर वाचली ना, मग आहे ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक ओवीमध्ये माझ्या ज्ञानोबा यांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पण वाचायला वेळ आहे कोणाकडे वेळ आहे? ज्ञानेश्वरी वाचायला कोणाकडे वेळ आहे? मामासाहेब दांडेकर म्हणत होते, आहे जो हिंदू म्हणून जन्माला, जो हिंदू म्हणून जन्माला त्याला ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय मरण्याचा अधिकार सुद्धा नाही, त्याला तसं मरता सुद्धा येत नाही. त्याने ज्ञानेश्वरी आणि गाथा जीवनामध्ये एकदा कविना पारायण करावं. कोण करतं बोला? ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक ओवीमध्ये माझ्या ज्ञानोबा यांचे आपल्याला दर्शन होईल. तुकोबा यांच्या प्रत्येक अभंगामध्ये जीवन समोर उभं राहील. माझ्या श्रीमद भागवत कथेमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये माझ्या भगवंताचं दर्शन होईल. फक्त आमची दृष्टी ती नाहीये. संजय अर्जुनाला जेव्हा भगवंत विशाल रूप दाखवतात, विश्वरूप दाखवतात, अर्जुनाला दिसत नाही का? अर्जुनाची नजर सर्वसामान्य आहे. देवा अरे मला विशाल रूप दिसत नाहीये. भगवान म्हणले, अर्जुना मी विसरलोय, दिव्य दृष्टी तुला द्यायची. आणि जेव्हा दिव्य दृष्टी देतात ना, तेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन होतं. आम्हाला दिव्य दृष्टी तेव्हाची जेव्हा आम्ही श्रद्धेने, भावनेने, अनुष्ठानात मग श्रीमद भागवत कथा श्रवण करू. माझी कथा लक्षपूर्वक आहे का? रोम रोमाचे कान करून कथा श्रवण म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने बोला, राधे राधे. और जोर से, और जोर से. आपण सर्वच आपल्या मनामध्ये संकल्प आला, भगवंताची प्रेरणा झाली, मनामध्ये प्रभूचं प्रत्येकाच्या हृदयामध्ये ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनः षष्ठान इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षति. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो आहे ना, तो माझा देव आहे. तो जर नसेल तर आम्ही बोलू शकत नाही, चालू शकत नाही. त्याच्याशिवाय काय करू शकतो? म्हणून माणूस गेला ना, लोक म्हणतात अरे त्याच्यात आता राम नाही राहिला, त्याच्यामधला राम गेला. तो आहे. म्हणून ज्यावेळेस आमच्या मनामध्ये संकल्प आला, समजावं त्या भगवंताचं प्रागट्य झालं, पण आता त्याला जाणून घेण्याची गरज आहे. माई जाणून घेण्याची गरज आहे. तुम्ही संकल्प केला
केलाय, फार गोड आहे. पहिल्यांदा कथा होती श्रीमद भागवत कथेच्या निमित्ताने आम्हाला आमचा प्रभू कळणार, त्याचं चरित्र कळणार. माहिती आहे आम्हाला चरित्र, फक्त आम्ही वाचतो, ऐकतो आणि तिथे धोतर झटकतो. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, पुराणातली वांगी पुराणात, है ना, यही आहे ना आपला. बरोबर आहे ना. किती कीर्तन ऐकली आतापर्यंत. सप्ताह आपला केव्हापासून सुरू आहे? 40 वर्ष झाली, त्याहीपेक्षा. वा. पण इथे मला बदल दिसतोय. बऱ्याच ठिकाणी विचार, किती वर्षापासून सप्ताह? मला पुढच्या वर्षी शताब्दी. किती वारकरी आहेत? एकही नाही. मग सप्ताह केला की टाइमपास केला हा प्रश्न आहे. बरोबर ना. किती परमार्थ करता याला महत्व नाही, परमार्थ कसा करता हे महत्व याला आहे. किती आम्ही कीर्तन ऐकतो, महत्व याला नाही, कसं ऐकतोय याला महत्व आहे. किती बाबा संसारामधल्या गप्पा मारतो, किती टाइमपास करतो, किती विनोद करतो, त्या विनोदाकडे लक्ष देऊ नका. विनोदामध्ये त्याला सांगायचं काय, त्या सिद्धांताकडे लक्ष द्या आणि तसं आचरण करा. आम्ही फक्त ऐकतोय आणि सोडून देतो. पुराणातली वांगी पुराणात, महाराज तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, हे आम्हाला काही नको. प्रेमानंद बाबा सत्य बोलले. स्वामी प्रेमानंदजींना ऐकत असाल आपण लोक, वृंदावनचे आमचे स्वामी प्रेमानंदजी महाराज ऐकताय. जे मोबाईलला पोरांना तुम्ही ऐकताय का रे? ऐकताय ना. त्या महात्म्याला जर बघितलं ना तर आश्चर्य वाटेल. आश्चर्य, ज्याच्या दोनही किडन्या फेल आहेत. आज 20 वर्ष झाले, दोनही किडन्या फेल आहे. डॉक्टरांनी सांगितलं 5 वर्षामध्ये आपला देह त्याग होणार, 5 वर्षानंतर आपण नाही जगू शकणार. डायलिसिस वरती आहेत तो महात्मा. दोघांना धरून उचलावं लागतं. पण त्या महात्म्याचं तेज जर बघितलं ना, असं वाटतं करोडो सूर्याचं तेज या एकट्या महात्म्यामध्ये येऊन बसलं की काय. आणि त्यांच्याकडे बघितलं तर मन प्रसन्न होतं. ते स्वामी प्रेमानंदजी असं म्हणतात, साक्षात श्रीजींचा म्हणजे राधाराणीचा अवतार आहे. काही म्हणतात राधाराणीची सखी आहे ललिताजी, त्या ललिताजींचा हा अवतार आहे. ते प्रेमानंद स्वामी जे बोलतील ते सत्य होणार. ते जे बोलले, काय वाईट बोलले? काहीच वाईट बोलले नाही, परंतु त्यांच्यावरती किती आघात झालाय. बोलणार आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, माझ्या ज्ञानोबाईंनी लोकांनी त्रास दिला, माझ्या तुकोबाईंनी लोकांनी त्रास दिला, आणि या संतांना जर त्रास दिला तर हे कलियुग आहे, महाकलियुग येते. यामध्ये संतांना त्रास होईल काही नवल आहे. आणि वृद्धाचार्य हजारो मातांचा सांभाळ करतात, हजारो मातांचा. तेही तेच बोलले, त्यांनाही त्रास झाला. सत्य बोलणं आज गुन्हा आहे. सत्य बोलणं आज गुन्हा आहे. तुम्हाला जर लोकांची स्तुतीच ऐकायची असेल, तुम्हाला जर हत्तीवरती अंबारीवरती मिरवणूक काढायची असेल ना, आणि लोकांची वाहवा मिळवायची असेल ना, तर मूर्खाला सुद्धा विद्वान म्हणा, आती मूर्खाला सुद्धा अति शहाणा म्हणा, पाप्याला पुण्यवान म्हणा. पाप करत असेल त्याला म्हणावं तुझ्यासारखा पुण्यवान दुसरा कोण आहे. खोटं बोला जग डोक्यावर घेऊन नाचेल, खरं बोला जग पायाखाली तुडवल्याशिवाय राहत. ही अंधश्रद्धा नाहीये. मी बोललोय मी कथा करणं सोडून देईल, शपथ माझ्या ज्ञानोबाईंची घेतोय. मी ज्ञानोबाईंवरती भयंकर प्रेम करतो. पण नियम सांगतोय का, 7 दिवस आजपासून आपण अनुष्ठानामध्ये ज्या ठिकाणी बसला त्याच ठिकाणी बसा. प्रत्येकाने आपल्या स्वतंत्र स्वतःचं आसन ठेवा. ते आसन सिद्ध होत असतं. पहिली गोष्ट, आसन जिथे बसला तिथे बसा. 7 दिवस जागा बदलू नका. बदलली तरी पाप लागणार नाही, ते 2 विषय. पण एक आपलं आसन ठेवा. नंबर 2, 7 दिवस आरतीच्या अगोदर 5 मिनिटं या. आरती संपल्यानंतर प्रभूची आरती घेऊन प्रसाद घेऊनच जा. शक्य झाल्यास 7 दिवस उपवास करा. व्रत म्हणजे काय, उपवास म्हणजे काय, दुसऱ्याबद्दलची वाईट भावना संपवणे हे आपलं खरं व्रत आहे. दुसऱ्याबद्दलचे वाईट विचार हे आपलं खरं व्रत आहे. म्हणून 7 दिवस बसलोय ना या 7 मी नियम सांगतोय. या 7 दिवसामध्ये कुणाबद्दल नियम सांगतो महत्वाचे. 7 दिवसामध्ये आपल्या तोंडल गावामध्ये आता संकल्प सगळ्यांनी करा. 7 दिवस एकमेकांसोबत एवढे प्रेमाने बोला.
एकमेकाचे द्वेष मत्सर राजकारण तर बिलकुल बाजूला ठेवा. एकमेकांचा द्वेष मत्सर सर्व विसरून एकत्रित या माझ्या पांडुरंगाच्या भोलेनाथाच्या या छताखाली सर्वांनी एकत्रित या. कुणाबद्दल द्वेष ठेवू नका, मत्सर ठेवू नका, वाईट भावना ठेवू नका. आमचं 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 खरं व्रत खरं अनुष्ठान तेव्हा पूर्ण होईल ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही पतीची साथ देऊ आणि आमचंही अनुष्ठान तेव्हाच पूर्ण होईल. ती आमच्या घरची लक्ष्मी आहे, तिलाही सांभाळून घेऊ. लक्षात ठेवा, द्वेष मत्सर वाईट भावना ह्या सोडणे हा उपवास आहे, हे व्रत आहे. हे व्रत करा. 7 दिवस कथा ऐका. आता ऐका, शक्य झाल्यास एक टाइम जेव्हा एक टाइम फलाहार करा. नंबर 2, आमच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष भावना मत्सर भावना वाईट भावना येता कामा नाही. नंबर 3 महत्वाचं आहे का, स्वप्नामध्ये सुद्धा त्या अगोदर सांगेल या अनुष्ठानामध्ये बसले असताना संसारिकाच्या गादीवरती बाबा बसू नये. खंडेराया जवळ आहेत, घोंगडी घ्यावी, सर्वात पवित्र घोंगडी आहे. 7 दिवस घोंगडीवरती झोपावं, 7 दिवस अनुष्ठानामध्येच राहावं आणि 7 दिवस याही पुढे सांगेल स्वप्नामध्ये जरी आमच्या मनामध्ये काम वासना आली तरी आमचं अनुष्ठान खंडित झालं. स्वप्नामध्ये जरी कुणाबद्दल आमच्या मनामध्ये द्वेष आला तरी हे अनुष्ठान खंडित झालं. स्वप्नामध्ये जरी आम्ही कुणाचा द्वेष केला मत्सर केला तरीही अनुष्ठान खंडित झालं. आणि ज्याच्या स्वप्नामध्ये काम येत नाही, जागृतीमध्ये सुद्धा स्वप्नामध्ये कुणाबद्दल मत्सर अंतःकरणामध्ये भरत नाही, कुणाबद्दल द्वेष येत नाही आणि या भावनेने जो कथा श्रवण करतो ना, आजही त्याच्यासाठी स्वर्गात विमान येतं. बाबा तुमचा संकल्प पूर्ण होतो. या भावनेतनं जर हे अनुष्ठान आम्ही पूर्ण केलं, तुमचा सुद्धा संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एक श्रीफळा नाव द्या, त्याच्यावरती चिठ्ठी लिहा. त्याला करगुटा असतो ना, धागा, त्याला धागा बांधा. त्या पिसामध्ये, पीस आपला पीस हे वस्त्र याच्यामध्ये गुंडाळून नाव टाका फक्त. ते श्रीमद भागवताच्या खाली 7 दिवस आपण ठेवलं. ते कृष्ण जन्म झाल्यानंतर मी सगळ्यांना ते देईन. संकल्प असेल तर संकल्प ते लिहायचा नाही, फक्त संकल्प. इथे श्रीफळ आणा, पांडुरंगाच्या चरणाजवळ ठेवा, भोले बाबाच्या पिंडीवरती ठेवा. इथे ग्रंथाजवळ आणा, ग्रंथावरती ते श्रीफळ ठेवा आणि फक्त संकल्प बोला, हे प्रभू माझी ही अपेक्षा आहे, मी 7 दिवस तुझा अनुष्ठानात्मक श्रीमद भागवत कथा श्रवण करेल, तुझं हे 7 दिवस अनुष्ठान करेल. काला होईपर्यंत 7 दिवस तुझं अनुष्ठान करेल, माझी इच्छा पूर्ण होते. संकल्प करा, श्रीफळ इथे ठेवा. 7व्या दिवशी ते मी तुम्हाला देतो, ते घरामध्ये न्या आणि त्याचा परिणाम काय होतो मला पुढच्या वर्षी सांगा. आणि जर त्याचा परिणाम झाला नाही तर परत तोंड दाखवणार नाही, ही माझ्याकडनं शपथ घ्या, माझं वचन घ्या. का या माऊल्याने एवढ्या असं नाही केलं, बस तुम्हालाही काहीतरी मिळायला पाहिजे, अपेक्षा असते हो. आपण देवाचं भजन करतो त्यासाठी करतोय ना. भगवंताला गोपाळ म्हणतात, अरे कान्या, अरे कृष्ण कन्हैया, जीव जीवासी बहुत तेरे गिराजी कैसे उठाए, बहुत तेरे गिराजी कैसे उठाए, ब्रिज भाषा आहे, म्हणजे ते गोवर्धन कसा उचलला. भगवान म्हणतात, अरे भाई हमने गिरिराज जी कैसे उठाए बताए, हार आला बताए कैसे उठाए. भगवान म्हणतात, कछु माखन सो पल पढ़्यो, कछु गोपन करो सहाय, श्री राधा जो की कृपा से मैंने गिरिवर लिए उठाए. कछु माखन सो बल बढ्यो, म्हणजे मी जे बालपणी माखन खाल्लं त्याचं सामर्थ्य माझ्या बोटामध्ये आलं. कछु गोपन करियो सहाय, तुम्ही माझ्याकडे बघत होता, मी तुमच्याकडे बघत होतो, ती एनर्जी माझ्या या बोटामध्ये आली. तसं तुम्ही माझ्याकडे बघताय, मी बडबड करतो, तुम्ही प्रत्येक शब्द प्रेमाने ऐकताय, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळते आणि त्या एनर्जीने एवढी ताकद येते ना, म्हणून मी एवढं बोलू शकतो. बस
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोविंद हरे तुम्हाला माहिती सवय नाही आपल्याला भजन मी काय म्हणताय चाय की शुभा प्याली सी ससुराल की शुभा सारी सी वैसे के प्रभु के भजन की शुभा ताली से ताली वाजवायला तेवढी शिकायची नाही याला म्हणतात नाद ब्रह्म ताली वाजवायला याला म्हणतात नाद ब्रह्म असं सध्या याला म्हणतात नाद ब्रह्म पुढारी गातो याला म्हणतात शब्द ब्रह्म हे थकतात दुखतात मला माहिती सवय नाही नवीन आहे पण जर वाजवत राहिलं नाही बा हीच आपली खरी साधना आहे मोठ्या देवाला एक झाले माझ्यासाठी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय
कथाही ऐकूया, डोळ्यात अशी होती एवढी गोड कथा आहे. अंतकरणातनं हाश्रू आवडणारी एवढी छान कथा आहे. याच्यामध्ये सगळे रस आहेत. मेबा महाभारत आहे, रामायण आहे, गोपालकृष्णजींच्या कथा आहेत. फार गोड, सर्व शास्त्रात सर्व साराने भरलेलं म्हणजे श्रीमद भागवत आहे. उद्यापासून सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. आजची कथा विराम घेते आणि आज आरतीकरिता आमचे वनवे काका आणि आई साहेब त्यांनी आरती केली, पण उद्यापासून सांगतो ऐका मग. तुम्ही 10-10, 15-15 जोड्या जरी आल्या, फक्त आरतीला जोडी पाहिजे. जेवढ्या होतील तेवढ्या सर, जेवढ्या होतील तेवढ्या जोड्या तयार करा, जोड्या, आणि छान असे अर्धा चंद्र आकाराने गोल करून आपण आरतीचा आनंद रोज घेऊयात. सुरुवात आरती, शेवट आरती. आजची कथा इथे विराम घेते. अर्धा मिनिट भगवंताचं स्मरण, सगळ्यांनी उठून उभे राहा. लगेच आरतीचे यजमान पुढे या. महालक्ष्मी विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्.